नमस्कार। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सावित्रीबाई फुले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मार्फत हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मॅडमनी आम्हाला विनंती केल्यानुसार डॉक्टर शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांच्या मार्फत आम्ही आज एक रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। आपला सर्वांस माहीतच आहे की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचे जीव किंवा प्राण हे वाचले जातात। आज आपण बघतो आपल्याकडे बरेचसे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होतात, काही थॅलेसेमियाचे रुग्ण असतात, काही गरोदरपणी गुंतागुंत निर्माण झाल्यावर त्यांना पण अति जास्त प्रमाणात रक्त देण्याची आवश्यकता असते। तर ह्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व जनतेला मी असं आवाहन करेन की आपण रक्तदान करून हे सर्वश्रेष्ठ दान करून पुण्य कमवावे हीच माझ्याकडून जाहीर विनंती आहे। धन्यवाद। हा मॅडम, काय उपक्रम? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती 2003 सालापासून आम्ही छोट्याशा अंबानगर येथपासून सुरुवात केलेली आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही या म्हणजे क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये उच्च स्थान मिळवलेलं आहे। आम्ही सावित्रीबाई फुले जयंती निमित्तानं जो कार्यक्रम राबवित होतो ते महिला बचत गट नांदेड जिल्हा संपूर्ण येत होता व महारॅलीचे आयोजन करण्यात येत होते आणि त्यानंतर रक्तदान शिबिर, वेगवेगळे महिलांचे कार्यक्रम असे या ठिकाणी आम्ही घेत होतो। आजच्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अधिष्ठाता वाकोडे साहेब, वैद्यकीय शासकीय शंकरराव चव्हाण महाविद्यालय यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झालेले आहे। या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांना व सर्व मान्यवरांना व सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांना खूप भरभरून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदान हे जीवनदान असे त्यांनी इथं 2 शब्द मार्गदर्शन करण्यात आले। आजच्या या कार्यक्रमाला आमच्या रक्तदान 9 बॉटल आतापर्यंत झालेलं आहे। मला एक सांगायचं की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे। रक्तदान हे जीवनदान आहे आणि आता जो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याच प्रेरणेनं आज आम्ही महिला या स्टेजवर व या ठिकाणी त्यांच्यामुळे आज आम्ही उभे राहत आहोत। त्यांना खूप 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 म्हणजे विनम्र अभिवादन करते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।